काय या भागातला विकास कसा आहे? विकास कामं कशी दिली? विकास कामं चांगलं आहे सगळी, तर सगळं गायबान साहेबांनीच केल्यात हे सगळं. लोकांचा जनसंपर्क कसा आहे त्यांचा? एक नंबर आहे. आता आमच्या भागात तर सगळ्यांचं मत त्यांनाच आहे. काय कामं इथे कोणाची जास्त आहेत मग चांगली? गायबान साहेबांचीच आहे. काय काय कामं केलं त्यांनी? गटार रस्ता काम करायला गेल्यानंतर त्या मुलींना आम्ही असंच ठेवून जातो त्यांचं, म्हणजे आम्हाला रक्षण करायला आम्ही काय आमच्या घरात कॅमेरा बसवू शकत नाही. त्यांनी कॅमेऱ्याची सोय करून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. गायबान साहेबांनी आता सगळी कामं करायला लागली. हे आता लाईट लागत नव्हती, 1.5 वर्ष जवळजवळ त्यांनी चालू केली रस्त्यावरती लाईट. चांगले आहे सोडा, आणि तिने करतात, आम्ही बोलवल्यावर येतात पण, आणि जे सांगतात ते करून पण देतात आम्हाला. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापलेली असताना प्रचार यंत्रणा अगदी शिगेला पोहोचलेली आहे. उमेदवार दिवसभर मतदारांच्या पर्यंत पोहोचत आहेत, मतदारांच्याकडून मताची अपेक्षा करत आहेत, अनेक आश्वासनं मतदारांना दिली जात आहेत. मी सध्या उभा आहे या इचलकरंजी महानगरपालिका एरियात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 2 मधील कृष्णानगर परिसरामध्ये. या कृष्णानगर परिसरामध्ये ही लढत नेमकी कशी असणार आहे, कुणाकुणामध्ये लढत असणार आहे, कुणाचं पारडं या ठिकाणी जड ठरतंय, नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, मतदार नेमके काय म्हणतात, इथली विकास कामं झालीत का, त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, हे मी इथल्या कृष्णानगर परिसरातील नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी एका गल्लीमध्ये थांबलेलो आहे आणि या ठिकाणी काही महिला अशा त्या ठिकाणी चर्चा करत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकी इचलकरंजी मधल्या कृष्णानगर परिसरातली परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीची विकास कामं येत आहेत, काय समस्या आहेत, आपण या महिलांशी बोलून त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. आपल्या कृष्णानगर परिसरामध्ये मी आलेलो असताना महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. अनेक उमेदवार आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, मताची मागणी करत आहेत, अनेक आश्वासनं दिली जात आहेत. कशी लढत होणार आहे? कोणाचा जोर दिसतोय तुम्हाला? जोर कोणाचा वाटतोय? परवेज गायबान. का बरं त्यांचा जोर का वाटतोय? काम केल्यात. लहान मुलं आमच्या इकडे गल्ल्या छोट्या असल्यामुळे मुलांना लोकांना म्हणजे लहान मुलांना खेळायला, म्हाताऱ्या माणसांना फिरायला जागा नसल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी ऑक्सिजन पार्कची सोय केली. हे सगळ्यात उत्तम बेस केले. कॅमेरे बसवून आमच्या सारख्या म्हणजे स्त्रियांच्या मुली, आम्ही काम करायला गेल्यानंतर त्या मुलींना आम्ही असंच ठेवून जातो त्यांचं, म्हणजे आम्हाला रक्षण करायला आम्ही काय आमच्या घराला कॅमेरा बसवू शकत नाही. त्यांनी कॅमेऱ्याची सोय करून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी चांगलं काम केलं असं म्हणताय. ते काम खरोखरच केलं का नुसतं कागदावर काम केलंय? हा, खरोखर काम केलंय. बरं, मग त्याचा काय फायदा निवडणुकीत होईल का त्यांना? हा, होईल. काय माहिती होईल त्यांना फायदा निवडणुकीत? काय जाणण्यावर असते हो माणसाच्या. त्यांनी पण आमचं जाणार पाहिजे, आम्ही पण त्यांचं जाणणार. बरं. आता आमच्या हाकेला धावणारा कोण म्हटलं तर गणेश सावरकर. हेच माणूस येतोय आम्हाला. लगेच आमच्या घरच्या आणि माणूस झालाय ते आम्हाला. बरं. मग आता काय बाकीच्यांनी पण त्यांच्या, आता कसं त्यांनी करायचं ते त्यांचं त्यांनी करायला पाहिजे. परवेज गायबानांचं काम कसं आहे मग? हाय की त्यांचं पण हाय, पण जरा तुटा खाय हो, तुटा खाय त्यांचं. बरं. आता जरा लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी पण. आता भागात जोर कोणाचा येतं? दोघांचा बी आहे. कुणाकुणाचा? गायबान साहेबांचा आणि काय गणेश. काय कामं इथे कोणाची जास्त आहेत मग चांगली? गायबान साहेबांचीच आहे. काय काय कामं केलं त्यांनी? गटार रस्ता केलं सोडा. वायरी बी केला. लोकांची संपर्क कसा आहे मग त्यांचा? हे चांगला आहे. चांगला आहे. मग आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला ते उभे आहेत, रोज प्रचारला फिरल्यात, काय त्याचा फायदा होणार का निवडणूक केल्या कामाचा? 100% निवडून येईल. येतील असं वाटतंय. कशामुळं? म्हणजे गायबान हे गणेश सावरकर उभारले म्हणून त्याच्या संख्येनं येतील निवडून. काय नेमक्या समस्या आहे तुमच्या? पोरींच्या आम्हाला सुरक्षा पाहिजे. बरं. हे सगळं सुरक्षा करतो म्हणते की नाही, मेन आम्हाला पोरींचं सुरक्षा पाहिजे. आणि आम्ही काय पाठ लागून त्यांच्या माघार जायत नाही, काय नाही. कोण बाप आहे कसं आहे आम्हाला कळणार आहे काय नाही. ते पहिला मेन आम्हाला पोरींचं सुरक्षा करा. आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, आता उमेदवार फिरायला लागल्यात, करतील काय निवडून येणार आहे? आता बघूया की करतात काय, काय करतात, लक्ष देतात काय, निवडून आल्यावर घरात बसतात काय, बघूया की. आता कोण करेल अशी अपेक्षा आहे? आता काय सांगायचं, आता अपेक्षा कुणावर ठेवायचं? आपल्या मनावर नाही आता अपेक्षा, आणि लोकांवर काय ठेवणार आहे? कसा निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? चांगला असावा. चांगलं असलं तर आमचं बी ऐकून घ्यायला पाहिजे, आम्ही तुमचं ऐकून घ्यायला पाहिजे. दादा, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या, चांगलीच धामधूम सुरू झालेला आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आता उमेदवार सुद्धा जोर वाढलाय, प्रचारला लागल्यात. कशी विकास कामं याच्या आधी झाली तू? बऱ्यापैकी झालेलीच नाही अजून बी. काय बरेच सांगतोय आम्ही उमेदवारांनी, करतोच म्हणतात. आता बघू कोण कोण काय काय करत. काय कामं बऱ्यापैकी या भागात कुणी चांगली केली? आता परवेज साहेबांनी बी केल्यात आणि दादा सावरकर बी करतात. बाकीचे इतर काय रणजित दादा काय इकडे नाही. आता परवेजन तुम्ही आता परवेज त्यांचं नाव सांगितलं, तिकडे महिला पण म्हणलं की त्यांनी कामं केलं. खरंच त्यांनी कामं केलं काय का कागदावर केलं? बऱ्यापैकी केलं. कामाच्या जोरावर निवडणुकीला ते राहिला, जनता त्यांना स्वीकारेल काय? स्वीकारणं काय मतदान करताना लोक पक्ष बघून मतदान करणार, माणूस बघून करणार? बघून करणार. आम्ही तर माणूस बघून करणार. कसा परवेजबाईंशी लोकांचा जनसंपर्क कसा आहे त्यांचा? एक नंबर आहे. आता आमच्या भागात तर सगळ्यांचं मत त्यांनाच आहे.
परवेश गायबान आणि गणेश दादांना. काय केलं त्यांनी असं का त्यांचं लोकांचं मत त्यांनाच का असं काय केलं लोकांसाठी त्यांनी? लोकांसाठी इथं आमच्या इथं गटरेचे वगैरे रस्त्याची वगैरे सोय परवेश गायबान यांनी केली जाते. दादा पण आता बघूया काय काय करतील त्या हिशोबाने आम्ही मत टाकणार आहे दादा. हे सगळं खरोखरच केलं का कागदावरच्या नुसतं? नाही खरं केलेलं आहे. फोटो पाहिजे तर फोटो पण आहे दादा. दहशत आहे त्यांच्या भागात नाही नाही नाही, दहशत वगैरे काही नाही. परवेश साहेबांनी केलेला आहे रस्ता. त्यावेळी ज्यावेळी रस्ता नव्हता त्यावेळी सगळे परवेश साहेबांनी इथं रस्ते वगैरे मंजूर करून सगळं परवेश भाईंनी करून दिलेले आहेत रस्ते. आता परवा दादानी इथं डाम बसवून दिला. लाईटचा डाम पण नव्हता गल्लीमध्ये. डांबाची वगैरे सगळी व्यवस्था गणेश सावरकरांनी करून दिलेली आहे. ते परवा बागेचं पण उद्घाटन केले. त्यांच्या कामावर लोक इथली कुठेतरी नाराज आहे असं वाटतंय काय? नाही आम्हाला तर नाही वाटत. आम्ही तर ओके मध्ये आहे सगळी इकडचे. काय सांगाल तुमच्या भागातली कशी विकास कामं आहेत? आमची कामं भरपूर छान आहेत. स्वच्छता कशी आहे तुमच्या भागातली? स्वच्छता म्हणजे येतात गटर काढायला, मग आम्ही तक्रार केलं की जरा काढून हे करून जातात व्यवस्थित. काय समस्या काय आहेत का तुमच्या? समस्या काय नाही, लाईटचं होतं, गणेश दादांनी लाईट बसून गेले आणि काय समस्या नाही काय नाही. कोण कोण आहेत मग आता निवडणुकीला उभं इथं? परवेश गैबान तुमच्या भागातले आहेत? परवेश गायबान आमच्या भागातले आहेत. त्यांची कामं कशी आहेत त्या भागातली? छान आहेत, चांगले आहेत. त्यांनी बोर वगैरे मारले, सगळं व्यवस्था करून दिलेत. खरं अजून आम्हाला काही हे करून दिलं नाहीत, पाण्याचं पाईपलाईन वगैरे करून दिलं नाही. ही एक इच्छा आहे आमची अधुरी. कोण करेल? परवेश गायबांकडे काय मागण्या त्यांची तुमच्याकडे? आम्हाला पाईपलाईन, पाणी आहे की व्यवस्था एवढीच पाहिजे आहे. गटरा स्वच्छ. हा करतील का ते निवडून आल्यावर? होय, करतात की. आमची मागणी मागवी त्यांनी भरपूर, त्यांचे पप्पा असताना केलेत त्यांनी. त्यांच्या वडिलांचं काम कसं होतं? छान होतं, चांगलं होतं. त्यांनी आल्यामुळे रस्ता वगैरे सगळं चांगलं झालं. आता लोक त्यांना या निवडणुकीत स्वीकारणार काय? होय, स्वीकार करणार. बघा, चांगला निवडणूक असला तर चांगला आम्ही हे करणार, स्वीकार करणारच की. मावशी, अनेक निवडणुका बघितल्यात, आताची पण निवडणूक बघताय, कशी होणार तुमच्या भागात निवडणूक ही आता? आता कशी, आता ते निवडून आल्यानंतर करतील तेव्हा आम्हाला कळणार. मग आता बघूया की कोण कोण येऊन काय काय करते. या भागात चांगली कामं कुणी केल्यात? गैबान साहेबांनी केलं. आता गणेश सावरकर आता उभा राहिले. आता त्यांनी निवडून आल्यानंतर मग काढतील त्याच्यावर आमचं ठरणार. गैबान साहेबांनी केलं. काय काम आहेत त्यांची इथली? सगळं बोरचं त्यांनी सगळं त्यांनी काय बाय कामं केलेली आहेत. हे रस्ता त्यांनी केलेलं आहे. फक्त 5 फुटाच्या रोडलाच काय त्यांनी केलेलं नाही. मग 5 फुटाच्या रोडाची आमची 8 आहे की बोरचं पाणी आणि रस्ता तो करा. ते गटार काढायला कोण येत नाहीत, ती मान्यता नाही म्हणतात गटारची. मग आम्ही जरा भांडून मग आता गणेश सावरकरनं उभा राहून 2-3दा करून घेतलंय ते काम. आणि लाईटा त्यांनी लावल्या नाही. मग आता आणि मग आता गैबान साहेबांचा मुलगा परवेश आता हे या निवडणुकीत उभे आहेत, त्यांचं काम काय घ्यायचं? तिने आता निवडून आल्यानंतर करणार की. तिने आम्हाला दिलंय की मी निवडून आल्यानंतर तुमची सगळी कामं करतो. आता त्यांनी निवडून येऊन त्याच पत्तरी मिळायला पाहिजे. नाही तर करतील असं वाटतंय? करतील असं वाटतंय? वाटतंय. काय म्हणला तुम्ही? त्यांचे पप्पांना हे झाल्यामुळे की नाही, परवेश गायबान आमच्या भागात येऊन आम्हाला सगळं व्यवस्थित सांगून हे करून जात होते. जोर आहे की नाही इथं भागात? आहे की. कुणाचा जोर आहे? सगळ्यांचा जोर आहे. सगळी चांगलीच नेता आहे तिथं. काम कुणाचं चांगलं आहे मग? काम आता आतापर्यंत गैबान होतं बघा. आतापर्यंत गैबान चांगलं काम केल्यात, गार्डन केल्यात, सगळं केल्यात. त्या गार्डनचा काय वापर होतोय काय? होतंय की, केल्यात की सोयी. सगळं चांगलं केल्यात त्यांनी. उमेदवार चांगला आहे तो? होय, उमेदवार चांगले आहेत त्यांनी. चांगले आहेत. काय दहशत आहे इथं? भीती आहे लोकांच्या त्यांची? नाही नाही नाही, अजिबात काय नाही. भीती काय नाही. कवा येऊन आम्हाला दबाव दिले नाहीत, काय नाही. चांगलं काम केलं. आता निवडणुकीला उभं राहिल्यात, लोक जनता त्यांना स्वीकारेल काय? स्वीकारणार की. काय मग मतदान करताना माणूस बघणार का त्यांनी पक्ष बघणार त्यांचा? माणूस बघणार. माणूस बघणार. काय समस्या तुमच्या? आमच्या काय समस्या, बोरचं तक्रार होती इथं. बोर एक मारल्यात तिने, गैबान तिने लाईट केल्यात. सावधकरनं लाईट बसवलेल्या आहेत आणि सगळं हाय. फक्त बोरचीच इथं प्रॉब्लेम आहे बघा. दुसरं मिटणार का प्रॉब्लेम तो? मिटणार का प्रॉब्लेम? निवडून आल्यावर मिटवतो म्हणून सांगितल्यात तिने. वाटतंय खरं मिटवतील असं? वाटतंय. नमस्ते. नमस्ते. तुमच्या आता इचलकरंजीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये देखील आता चांगला धुरा दिसतोय आपल्याला. या ठिकाणी या निवडणुकीचा धुरा उडत असताना दिसतोय. उमेदवार प्रचाराला फिरत आहेत, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. काय या भागातला विकास कसा? विकास कामं कशी दिसली? विकास कामं चांगलं आहेत सगळी. सगळं गायबान साहेबांनीच केल्यात. हे सगळं आमचं भागी केलं, हे पाण्याचं सोय केलं, रस्ते केलं, गटरी केलं, सगळं गायबान साहेबांनीच केलं. खरं केलं काय? उगाच खोटं सांगताय? नाही, खरं केलं सर. आमच्या भागात आवाजनी केलंय म्हटल्यावर खरंच सांगायला पाहिजे किंवा खरंच कामं त्यांनी केलं का नुसतं कागदावरची कामं आहेत? नाही नाही, खरंच. आता हे आताच केल्यात सगळं काम. लोकांशी त्यांचा संपर्क कसा आहे? संपर्क लोकांच्या बरोबर
चांगला आहे त्यांचा संपर्क चांगला आहे. लोकांशी बोलणं वगैरे कसं आहे हाय चांगलं आहे बोलणं. या भागात दहशत वगैरे लोक दिसत त्यांना नाही तसं काय नाही तसं काय आता निवडणुकीला उभे राहिल्यात लोक मताच्या रूपानं आपलं दान त्यांना देतील का नाही देतील की 100% कृष्णानगरची लोक देणार त्याच नाही. मग मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार माणूस बघायचं पक्ष माणूस बघायला पाहिजे. जे काम केलंय माणूस तेच बघायला पाहिजे ना. काय सांगालो भाभी काय या भागातली विकास कामं कशी आहेत मस्तच आहे, चांगलीच झाल्यात सगळी भाग हे चांगलंच केल्यात. सोडा गायबांचा रस नाही, परवा आम्ही सांगितलं बोलवून गटार केवढी टकल्यात बघा या जरा म्हणून लगेच येऊन तिने कामगारांना खुर्च्या कामगारांनी लावून सगळी पाक केल्यात. मग आता रस्ता पण करून देतो म्हणून सांगितल्यात, पाण्याची पण सगळी व्यवस्था करून देतो म्हणून सांगितल्यात. आम्हाला चांगले आहे सोडा आणि तिने करतात. आम्ही बोलवल्यावर येतात पण आणि जे सांगतात ते करून पण देतात आम्हाला. तसं काय नाही त्यांचं काय म्हणजे काम खरं मनापासून करतात का मतासाठी करतात नाही तसं काय नाही, मनापासूनच करतात तिने. का आता उभारल्यात सोडा, कधी पण बोलवलं तर येतात तिने. आता मतदानला उभारल्यात म्हणून बोलवलाय मी आलोय म्हणून असं काय नाही त्यांचं. येतात तिने, तसं काय नाही आहे त्यांचं. लोकांशी बोलणं चालणं संपर्क कसा आहे मग चांगला आहे. काय कसं रेग्युलर बोलतोय तसंच माणूस बोलतात तिने, तसं काय नाही. आता मी उभारलोय ताटून ते असं काहीच नाही त्यांचं बोलणं. व्यवस्थित आहे त्यांचं बोलणं. आता निवडणुकीला उभे राहिल्यात जनता स्वीकारेल काय त्यांना नाही स्वीकारला काय झालं, स्वीकारणारच की. हाय सोडा त्यांचं, लोक लई जणी आहेत त्यांच्या पाठीशी, तसं काय नाही आहे. माणसाला बघायचं हे कुठलं माणूस येईल काय करेल ते तसं काय नाही बघा. जे माणूस करते की नाही तिला आणणारच की कृष्णानगर, तसं काय नाही आहे सोडा. कसे आहेत कृष्णानगरचे लोक आहेत चांगले आहेत की. आता मतदानवर करणार बघा आणि आम्ही तरी देणार सोडा तिनाच. जे आहे ते आता बघायचं लागले. ते बागेचे बायकासनी काय कुठे फिरायला जायची व्यवस्था नव्हती, काय पोरासनी नव्हती. आता इथं पोरं फिरायला बी लागल्यात, बायका पण लेडीज पण यायला लागल्यात. जेंट्स आता कमी आहे सोडा, जेंट्स काय येत नाहीत काय नाही, लेडीजच फिरतात. आता सकाळी पण येतात आणि संध्याकाळी पण येतात फिरीला इथं. आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये येतात त्यांनी शिवसेना आघाडीत प्रवेश केलाय, त्याचा काय परिणाम मतदानात दिसणार काय निवडणुकीत काय माहित आता ते जनता एवढं काय आपल्याला माहित नाही. कधी घरात नाही एवढं बाहेर म्हणजे पक्ष काय बघणार नाहीत माणूस बघणार. हा माणूस बघायचं बघा. काय सांगाल आजी लय निवडणुका बघितल्यात, आता ही निवडणूक कशी वाटते महानगरपालिका आता नगरपालिका होती त्यावेळेला कशी वाटते निवडणुकी चांगली वाटते. चांगलं आहे. बर भागातली कामं कशी आहेत तुमच्या इथल्या चांगले भागात काम करायला लावायचं ना. कोण केल्यात हे बरेचसे गायबाना करतात का बांधकामं करतात. तर इथं आता लोक म्हणले की त्यांच्या लोकांच्यावर काही लक्ष नसते म्हणून नाही लक्ष देतात. लक्ष देतात. महानगरपालिकेची निवडणुका लागल्यात, उमेदवार आता मतं मागायला लागल्यात. या भागातला विकास झाला का तुमचा झाला झाला काय कुणाच्या माध्यमातून विकास झाला गायबांचा चांगले आहेत त्यांची कामं. बर मग आता ते निवडणुकीला राहिल्यात, निवडून येतील काय येतील की. येतील असं वाटतंय. वाटतंय की काय वाटतंय बरं असं सगळ्यांची मदत केल्यात म्हणून. काय म्हणला सगळ्यांची मदत केल्यात म्हणून. आता महानगरपालिकेच्या निवडणुका तुमच्या लागल्या तिकडे उमेदवारांचा चांगला जोर उठला आता प्रचाराचा. तुमच्या भागातली विकास कामं कशी दिली हाय बऱ्यापैकी चांगले झालेत. आपल्या गायबांनी वगैरे जरा बागेचे वगैरे मरम्मत वगैरे चांगले केले. परत हाय रस्ते बिस्ते पण झाले जरा बऱ्यापैकी. समस्या काय घेतल्या काय जरा हा इथं आमचं हे रोड झालेलं नाही अजून, एक मोठा रोड व्हायचा आहे. किरकोळ रस्ते आहेत अजून. आता निवडणुका लागल्यात, निवडून आल्यानंतर उमेदवार करतील काय काम आता हे वाटतंय भाऊ निवडून आल्यावर जरा केलं तरी चांगलं आहे. एकंदरीत जोर कोणाचा दिसतोय भागात गायबांचा दिसतो दिसतोय जोर कशामुळे बरं हाय जरा बऱ्यापैकी त्यांनी स्वखर्चानं वगैरे कामं केल्यात. काय इथं त्यांची दहशत आहे या भागात नाही असं काय नाही. त्यांचे वडील पासून सुद्धा इथं त्यांचे जरा ते राजकारणी आहेतच, त्याच्यामुळे त्यांचा ते मुलगा राहिलाय. लोकांशी संपर्क कसा आहे त्यांचा मग चांगला आहे. असं काय बोलवले केले तर येतात करतात काम वगैरे. मग लोक त्यांना या निवडणुकीत स्वीकारतील काय आता बघू भविष्य आता काय कुणाचं कसं घडलंय, पब्लिक कुणीकडे कसं होईल. पण एकंदरीत कामाच्या जोरावरती बाजी मारतील असं वाटतं वाढते मामा नमस्कार नमस्कार. होय किती होय शासक आहे. मग आता बऱ्याच निवडणुका तुम्ही बघितल्या इचलकरंजीतल्या आहेत की होय. आता महानगरपालिका झाली ही निवडणूक आता तुमच्या भागात कशी असणार आहे बरोबर आहे. नगरपालिकेची महानगरपालिका केलाय काय आठवड्यात एखादी पाणी येते काय 2 दिवस किंवा 3 दिवसाच्या आडांतरी पाणी तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे होतं काय. आता आठवड्यात पाणी मिळते. त्यातल्या त्यात आणि बोरची जरा सोय केली आहे गैबान साहेबान काय. ते आपलं त्याच्यावर घागरी भरतोय. कुणी सोय केल्या गैबान साहेबान मग पाणी येते भागाच्या होय. त्याच्या घागरी चावीचं पाणी घेतोय आम्ही बोरचं. बर हा
या निवडणुकीला आता ते गैबान उतरले, त्यांचं काम चांगलं आहे का खरं? त्यांचं बघा काम आता सध्या तरी चांगलं आहे. समस्या काय आहेत मग आता इथल्या भागातल्या? समजते काय आता काही रस्ते केल्यात, काय केलं नाही, काय गटारी घातल्यात, काय ठिकाणी गटारी घातलेली नाही. म्हणजे जो माणूस ते कायम गावात फिरणार आहे त्याला माहिती पडते हो. आम्ही काय कुठे फिरायला जाणार नाही, काय नाही मग काय आपल्या गल्लीत रस्ता थोडावर केलाय. मग आता या भागात निवडून कोण काम करेल असं वाटतंय? आता बघा ह्या भागात कोण करेल आणि काय करेल ते आश्वासन आपण काय देऊ शकत नाही. तुम्हाला आम्ही मतदान करणार. आता तुम्ही म्हणलं की गैबानांनी इथे कामं केल्यात, हा, तर कामाच्या या जोरावरती लोक त्यांना स्वीकारतील निवडणुकीत असं वाटतंय काय? स्वीकारणार. नक्की स्वीकारणार. माहित आहे का तुमच्या आयोग्य सगळ्या मशनी तुमच्या आहेत हो. तुम्हाला सांगितलंय का काय करणार बघा तेवढं काम. भागात कामं कोणी केलं चांगली? भागात आता गायबान साहेबांनी आता सगळी काम करायला लागले. आता लाईट लागत नव्हती, 1.5 वर्ष जवळजवळ त्यांनी चालू केली रस्त्यावरती लाईट. त्यांना सांगून सांगून आम्ही म्युन्सिपाल्टीत दमलो. त्यांनी ते म्हणणार तुमच्या दारात दिवा आहेत नव, मग कशाला पाहिजे लाईट असेच म्हणत होते. मग आता त्यांनी चालू केली. आता तुम्ही नाही सगळ्या सोयी करतील गायबान साहेब. लोकांशी संपर्क चांगला आहे काय? हाय, हा चांगला संपर्क आहे. त्या घराकडे जायला पाहिजे संपर्क. मग आता मला सांगा, कामं केल्या, कामाच्या जोरावर त्यांना लोक आता मतं टाकतील, स्वीकारतील काय? स्वीकारतील त्यांना, स्वीकारतील. काय त्यांची दहशत आहे भागात या? नाही नाही नाही, तशी काय दहशत नाही. काम त्यांनी करणारे आहेत माणसं. पण मतदान करताना लोक माणूस बघणार का पक्ष बघणार त्याचा? आता पक्ष अमुक तमुक काम करणार कुठला बी पक्ष असू द्या, काम करणारा माणूस पाहिजे. हा, असा कोण इथं? गायबान साहेब आहेत. महानगरपालिकेची निवडणूक लागत इचलकरंजीत, प्रभाग क्रमांक 2 मध्ये काय वातावरण आहे? इथे चांगली विकास कामं झालेत काय? झालं, चांगली कामं मग केल्यात बऱ्याचपैकी. बाग विक झाले, चांगले कामं मग केलं. हे कामं करण्यात पुढाकार कोणाचा भागात या? सतीब गायबान. काय काय कामं केलं त्यांनी या भागात? रस्ते रस्ते बाग विक बरेच कामं केले, कट्टे विट्टे. मग आता ते निवडणुकीला लागले तर काय होईल? मग आता काय आता निवडणूक काय सांगता येत नाही. कामं केल्यात, कामाच्या जोरावर त्यांना इथली जनता स्वीकारेल की नाही हे तर काय सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय? महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग 2 मधील कृष्णानगर परिसरातील नागरिकांची मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. खरंच ही निवडणूक जी आहे या भागामध्ये ती विकास कामाच्या जोरावरती होईल. ज्यांची या भागामध्ये विकास कामं आहेत त्यांना तिथली जनता स्वीकारणार असल्याच्या मनस्थितीमधलं चित्र या ठिकाणी स्पष्ट होतं. इथून पुढील भागात देखील या प्रभागातील वेगवेगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मी या ठिकाणी थांबतो. कॅमेरामन राहुल सर, मी कुणाल कांबळे, केके न्यूज इचलकरंजी.